मुलांची बर्थडे पार्टी असो किंवा किटी पार्टी, टिफिन असो किंवा ब्रेकफास्ट, तुम्ही जर चांगला ऑप्शन शोधत असाल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी बारीक कट करून घेतलेला गाजर, 1 वाटी बारीक कट करून घेतलेला कोबी आणि 1 वाटी बारीक कट करून घेतलेला कांदा। याच्यामध्येच मी ॲड करणार आहे थोडीसं शिमला मिर्च आणि 2 वाटी उकडून घेतलेला स्वीट कॉर्न। आता याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करत आहे, त्याचबरोबर पाऊण वाटी मोझरेला चीज। इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती किंवा इतर कोणत्या भाज्या ॲड किंवा स्किप करू शकता। आता याच्यामध्येच मी ॲड करणार आहे 1 ते 1.5 चमचा पिझ्झा सीझनिंग, याच्यामध्ये तुम्ही कमी जास्ती करू शकता। आता मी ॲड करत आहे चिली फ्लेक्स, हे सुद्धा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच मी 3 ते 4 मोठे चमचे मेयोनीज ॲड केलं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्याचबरोबर मी घरातली फ्रेश क्रीम म्हणजे दुधावरची साय थोडीशी फेटून याच्यामध्ये मिक्स करून घेतले। साय घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी चालेल, पण जर साय घालणार नसेल तर थोडंसं मेयोनीजचं प्रमाण वाढवावं लागेल। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी मिरी पावडर घातलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणामध्येच आपण 1-2 चमचे किंवा आपल्या आवडीनुसार टोमॅटो केचप घालून आपलं काम सोपं करू शकतो। पण त्यात जर ऑप्शन्स द्यायचे असतील आपल्याला विथ सॉस विदाउट सॉस, तर हे मग स्लायसेसला थोडा सॉस लावून आपल्याला ते बनवून द्यावं लागेल। पार्टीज किंवा जास्त क्वांटिटीजमध्ये जेव्हा आपण करणार असेल तेव्हा या मिश्रणातच आपण थोडंसं टोमॅटो केचप घातलं तर आपलं काम सोपं होतं। हे अशा प्रकारे सँडविचेस आपण स्टफ करून ठेवायचे आणि गेस्ट यायच्या वेळेत आपण तव्यावर, ग्रिल्समध्ये किंवा OTGमध्ये हे आपण बेक करून सर्व करू शकतो। काय मग आहे की नाही सोपा ऑप्शन बर्थडे पार्टीज आणि किटी पार्टीजसाठी? चला तर मग तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।